मुंबईला कोंबडीची उपमा देणं उचित नाही असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। मुंबईतल्या एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी मुंबई ही सोन्याची कोंबडी असून भाजप मुंबईला भिकेला लावणार असा आरोप केला होता। यावरून मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। तसंच उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या काळात मुंबईतले रस्ते नेहमीच खड्डेमय राहिल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। तसंच सत्ता गेल्यानं होणाऱ्या चिडचिडीमुळे उद्धव ठाकरे बडबडत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। मुंबईबद्दल कोंबडी वगैरे असे शब्द वापरलेच पाहिजे का? यापेक्षा चांगले शब्द मुंबईबद्दल आपल्याला बोलता येणार नाही। आर्थिक महाशक्ती आहे, सोन्याचं अंड देणारी कोंबडी, अशा पद्धतीचे शब्द वापरणं हेच अयोग्य आहे। किती दिवस भावनेचं राजकारण करणार? कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही की मुंबईमध्ये आम्हाला जनतेने 20-20 वर्ष निवडून दिलं, तर या मुंबईला आम्ही अत्याधुनिक शहर करण्यामध्ये काही कार्य केलं आहे? मला असं वाटतं की हा अधिकार त्यांनी 20 वर्ष सत्तेत होते, आता त्यांनी अधिकार गमावला आहे हे निश्चित आहे। असं आहे, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती अशा शब्दाचा उपयोग करून चिडचिड व्यक्त करण्यामध्ये ते घालवत आहे। या सत्ता गेल्यानंतर एकही असं त्यांचं भाष्य नाही, भाषण नाही की ज्यामध्ये त्यांनी 2.25 वर्षामध्ये राज्याच्या जनतेच्या सेवेसाठी कोणते निर्णय केले, असा एकही निर्णय त्यांना सांगता येत नाही। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्यानं वादात सापडले होते। राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद सातत्यानं समोर आले होते, तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांवर टीकेची झोड देखील उठवली होती। आणि यानंतर आता राज्यपालांनी थेट पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची मन की बात बोलून दाखवली आहे। या संदर्भात राजभवनानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय। नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करू इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे। त्यामुळे आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल।